नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. खंजिराने भोसकून महिलेचा निर्घृण खून, अनैतिक संबंधातून खून झाल्याची चर्चा, डोळ्यांदेखत झालेल्या खुनाने एकच खळबळ, परतवाड्यातील घटना. जिल्हा परिषदेची विशेष सभा गुंडाळली 1.5 मिनिटात, विरोधकांना विषय समितीपासून दूर ठेवण्याचे होतायत आरोप, विभागीय आयुक्तांच्या कोर्टात टाकला चेंडू. नगरसेविका शमीम बानोंकडून महापालिका वसूल करणार मानधन व दिलेला खर्चही, कोर्टाच्या निर्णयानंतर आयोग घेईल निवडणूक. बिच्छू टेकडी राहुलनगर वासियांची पाण्यासाठी वणवण, मजिप्रा कार्यालयाला दिली धडक, मोर्चेकरी संतप्त, कार्यालयासमोर फोडले माठ. एकीकडे पाण्यासाठी वणवण तर दुसरीकडे वाया जातं पाणी. आदर्श नेहरू नगरमध्ये नळांना नाही तोट्या, पाण्याचा होतो अपव्यय. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. परतवाड्या नजीकच्या वझर गावात एका आदिवासी महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. खंजिराने भोसकल्यानंतर त्या आरोपीने महिलेचा गळाही चिरला. या भीषण रक्तपाताचे साक्षीदार तर सारेच होते, मात्र सारेच भीतीने दिग्मूढ झाले होते. वझर येथे झालेल्या महिलेच्या निर्घृण खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुमन शेलुकार असं या महिलेचं नाव आहे. सुमनचा खून करणाऱ्या आरोपीचं नेहमीच त्यांच्या घरी येणं जाणं होतं. सुमनचा पती परगावी राहत असल्याने जेवणाच्या बहाण्याने तो येत असे. या दोघांचे अवैध संबंध असल्याची चर्चा गावात होती. आसाराम तायडे असं या आरोपीचं नाव आहे. तो सध्या फरार असून परतवाडा पोलीस घटनेचा तपास करत आहेत. राहुलनगर बिच्छू टेकडी परिसरातील रहिवाशांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला धडक दिली. पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या रहिवाशांना सुरळीत पाणी पुरवठा केला जावा अशी त्यांची मागणी होती. कार्यालयासमोर महिलांनी माठ फोडून निषेध नोंदवला. सुरळीत पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी राहुलनगर बिच्छू टेकडी वासियांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला धडक दिली. मोठ्या संख्येने रहिवाशांनी मोर्चा काढला. 100 ते 150 कुटुंबांना पिण्याचं पाणी मिळत नाही. दर महिन्याला पाण्याचं बिल भरूनही पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. तेव्हा ही समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी महिलांसह मुलं व पुरुषांनी हा मोर्चा काढला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भामरे दौऱ्यावर गेले असल्याने उपकार्यकारी अभियंता A.H. अली यांना रहिवाशांनी साकडं घातलं. आपली समस्या सांगितली. बिच्छू टेकडी या पूर्ण परिसरात पाण्याची अतिशय टंचाई आहे. त्याकरिता आम्ही हे निवेदन आणलं, पण आम्हाला तात्पुरतं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. हे आश्वासन आमचं पूर्ण कधी नाही झालं तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मोहल्ल्याला बिलकुल आमच्या तिथे प्रत्येकाच्या घरी पाण्याची गरज 3 महिने होऊन गेले. आता आम्हाला एवढं त्रास सहन आमच्याच्यानं करणं होत नाही. आमच्या परिसराचे लोक कंटाळून गेले, पाण्याचे पाणी मिळत नाही म्हणून. त्याकरता आम्हाला आता पाणी कधी मिळालं तर आम्ही शांत राहून आता शांत राहणार नाही. हे आमचे प्रॉब्लेम आहेत. आमची सर्वसामान्य जनता म्हणून गेल्या 3 महिन्यापासून आमच्या परिसरामध्ये संध्याकाळच्या नळाला थेंबभर पाणी येत नाही आणि विरोधात सकाळच्या नळाला भरपूर पाणी मिळते. निवेदन आहे आणि काही आम्ही सर्वे केला असता काही लोकांच्या घरी रोडाचं बांधकाम करण्याच्या अगोदर काही लोकांनी घरगुती पाईपलाईन घेतली आहे. मोटर घेऊ शकत नाही म्हणून आम्ही सर्व नागरिक सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही काही पक्षाचं नाव दिलं नाही, परंतु सर्व पक्षाच्या वतीनं एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही सर्व रहिवासी साहेबांना निवेदन दिलं आहे. यानंतरही आमचं जर निवेदनाला साहेबांनी काही सोक्षमोक्ष लावलं नाही आणि सर्वे केला नाही
4 मीटरच्या लाईनला मोटर या पाईपला जर मोठी लाईन लावून दिली नाही तर येणाऱ्या आम्ही 10 दिवसानंतर आम्ही मोठं आंदोलन करू, उपोषण करू आणि सर्व यांचा निषेध करू असे जाहीर करू. आम्हाला अभ्यास सोडून पाण्यासाठी वणवण करावं लागत असल्याचं लहान मुलांनी सांगितलं. आम्ही पाणी भरावं का अभ्यास करावा. आमचा वेळ जर पाणी भरण्यामध्ये गेला तर आम्ही अभ्यास का म्हणजे केव्हा करावा. आमचं एवढंच निवेदन आहे की आमच्या राहुलनगर परिसरामध्ये जास्तीत जास्त पाण्याचा भरभराट म्हणजे सोडावा. महिलांनी डोक्यावर माठ आणले होते ते पाणी टंचाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर फोडण्यात आले. याबाबत चौकशी करण्याचं आश्वासन अली यांनी दिलं आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला 2 पेक्षा जास्त अपत्य असू नये असा नियम आहे. या नियमाची पायमल्ली करणाऱ्या व प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या शमीम बानो सादिक आयडिया यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निर्णयापर्यंत निवडणूक होणार नाहीये. शमीम बानो सादिक आयडिया यांना 5 अपत्य असताना त्यांनी खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली व जिंकलीही. यावर मनपा आयुक्तांनी कारवाई करून त्यांचं सदस्यत्व रद्द केलंय. या विरोधात शमीम बानो यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाला याविषयी माहिती देण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक घेतली जाणार नाही. कोर्टाच्या निर्णयानंतरच राज्य निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख ठरवेल. शिवाय मनपा शमीम बानोंचं मानधन दिलेला गाडी खर्च वसूल करणार आहे. 8,000 रुपये महिना मानधन याप्रमाणे 2012 ते 15 पर्यंतची रक्कम तसंच यापूर्वी सभापती असताना दिलेला खर्चही मनपा वसूल करणार. यशोदा नगर चौकामध्ये काही समाजकंटक हैदोस घालत असल्याची तक्रार तेथील महिलांची, दुकानदारांची व नागरिकांची आहे. शुक्रवारी दुपारी एका दुकानदारालाही या समाजकंटकांनी मारहाण केली. ते तेथे दारू पितात, गांजा पितात, महिलांची छेडखानी करतात अशी तक्रार सिटी न्यूजकडे करण्यात आली आहे. महिला युवती सुरक्षित नाहीत, दुकानदारांना मारहाण, सर्रास दारू गांजा पिऊन धिंगाणा अशी परिस्थिती यशोदानगर चौकातील आहे. 3 ते 4 समाजकंटक बाहेरून येतात व यशोदानगरमध्ये हैदोस घालतात अशी तक्रार तेथील दुकानदार व महिलांनी केली आहे. विशेष म्हणजे याविषयी पोलिसांकडे अनेकदा तक्रार करून झाली, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. शुक्रवारी दुपारी लक्ष्मी किराणा स्टोअर्सचे संचालक हरीश तीरथदास शिरवानी या 35 वर्षीय दुकानदाराला त्या समाजकंटकांनी मारहाण केली. या गुंडेगिरीबाबत दुकानदार व महिलांनी सिटी न्यूजकडे तक्रार केली आहे. मेरी दुकान लक्ष्मी किराना स्टोर यशोदानगर यहाँ पे है. यहाँ पे हरदम कुछ न कुछ कभी न कभी हरदम 3-4 लड़के तकलीफ देते रहते हैं. यहाँ पे हरदम आज भी ऐसे ही कुछ 3-4 जने आए यहाँ पे लड़के. और उन्होंने अपने आप हाथापाई करके सीधे सीधे यहाँ पे आके दुकान में अंदर तोड़ फाड़ किए पूरा. और यहाँ पे जो भी सामान आश्वस्त कर दिए, मेरा दुकान का सामान आजू बाजू सब चोरा लिए. मेरे को भी बहुत मारे यहाँ पे. और यहाँ पे क्या है कि छोटे छोटे लड़के नए पैदा हो रहे हैं, बिल्कुल नए नए. उनकी जितनी भी कंप्लेन फेजरपुर पुलिस आप कितनी भी कंप्लेन करो कुछ लेते नहीं है, बिल्कुल नहीं लेते वो, बिल्कुल. हाँ, पुलिस भी फोन लगाया तो आने का नाम नहीं लेते यहाँ पे. जितनी भी यहाँ की एरिया की फोन की हमने, हाँ, तो कुछ दिमाग में लेते नहीं है, बिल्कुल बात ही नहीं लेते बिल्कुल. ऍक्शन बिलकुल नाही लेते. एका माणसाला मारत होते, तो माणूस आतमध्ये आला. तो माणूस आतमध्ये आला तर हा म्हणे मला राहू दे, मारू नको म्हणे. हा बाहेर काढायला गेला तर लगे त्यांना यालाच मारहाण केली. यहाँ पर खड़ा था तो एक वो जो मारने वाला लड़का तो एकदम वो हरीश के आंग पर आ गया, एकदम बिल्कुल उसका आंग पर गिर गया. मैंने उसको ऐसे बिल्कुल ऐसा खिदाड़ा. मैंने 2-4 लोगों ने उसको उठाया और उधर फेंक दिया. मुले इतके त्रास देतात. या गल्लीतले मुले म्हणजे दारू पिऊन, गांजा पिऊन ह्या गल्लीत मुली गाडीला छेडतात. आणि सगळ्यात जास्त ह्या चौकामध्ये मुलं जमा राहतात. त्यांचा आम्हाला खूप त्रास आहे. सगळ्यात जास्त आम्हाला त्रास आहे बायांना. हा, पोरांसाठी ते गांजा पितात. गांजा पिऊन त्रास आहे का. या इथून तिकडून गल्लीत आमच्या इथं येऊन पोरं उभे राहतात. आम्हाला खूप त्रास आहे या मुलांचा. इथं पोरी येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या घरी जाण देऊन पोरी आहे. आम्हाला त्रास आहे, बाहेर निघावं नाही वाटत आम्हाला. खूप त्रास आहे. म्हणजे जोपर्यंत हे पोरं इथून बंद होणार नाही तोपर्यंत आमची कारवाई चालू राहणार आहे. येतात
आहेत, आम्ही कंप्लेंट करतो, पोलीसवाले येतात, पाहून चालले जातात, पण काही कारवाई करत नाहीत. गल्ली यशोदानगरची वरसंतीची गल्ली आहे, इथं खूप त्रास आहे. मुलं दारू पितात, चंगळ करतात. पोलीस लोकांना विनंती आहे की लवकरात लवकर याची काही ना काही तक्रार करा, हीच आमची विनंती आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. आदर्श नेहरू नगर येथे प्रशासनातर्फे सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी खड्डा खणलाय, मात्र बांधकाम रखडलेलं आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा नळ आहे, पाईप फुटलेला असल्याने शौचालयासाठीचा खड्डा पाण्याने भरतो आहे. पाणी भरण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते, ती निराळीच. आदर्श नेहरू नगर येथील पिण्याच्या पाण्याच्या नळाचा पाईप फुटला असल्याने रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नागरिकांनी आपले पाईप येथे लावून सोय करून घेतली आहे, मात्र सततच्या गळतीमुळे खालील खड्डा पाण्याने भरतो. हा खड्डा सार्वजनिक शौचालयासाठी खोदलेला आहे. हा खड्डा खोदताना पाईप तुटला असावा, मात्र त्याची फिकीर केलेली दिसत नाही. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत नळ सुरू असतो, तोपर्यंत पाणी गळत असल्याने खड्डा भरून जातो. शौचालयाचं बांधकाम करण्यासाठी हा खड्डा खोदलेला आहे, मात्र बांधकामाला सुरुवात झालेली नाही. शौचालयाचं बांधकामही रखडलेलं व नळाच्या पाईपची दुरुस्तीही नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी रहिवाशांची आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत महर्षी पब्लिक स्कूलचा निकाल 100% लागलाय. यापैकी 20% विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. निकालाबद्दल मुख्याध्यापिकांनी सार्थ अभिमान व्यक्त केलाय. गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार येथे करण्यात आले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेत महर्षी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवलं आहे. विद्यालयाचं हे सीबीएसईचं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी 5 विद्यार्थी मेरिट आले होते, तर यंदा 15 विद्यार्थी मेरिट आले आहेत. याबद्दल मुख्याध्यापिका सरिता राजेंद्र ढोले यांनी सार्थ अभिमान व्यक्त केला असून पालकांनी विश्वास टाकल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. आपको बताते हुए बहुत उत्साहित होती है कि महर्षि पब्लिक स्कूल ने इस साल भी पिछले साल की तरह अपने बच्चों का 10वीं के बोर्ड में परिणाम जो घोषित हुआ है, उसमें हमारे जो बच्चे हैं उसमें 10 CGPA 10 आउट ऑफ 10 लेने वाले आशीष शुक्ला व समृद्धि वाघ, इनके साथ साथ केशिनी धांडे 9.8 CGPA, वेदांती देखने 9.6, कल्याणी कड़म्बे, कृतिका खोपड़े, इन्हीं सब, रश्मि चापके, इन सबके साथ साथ और अन्य 15 बच्चे ऐसे हैं जो मेरिट लिस्ट में आते हैं. इस साल हमारी 10वीं की दूसरी बैच थी. इसमें पालक वर्ग का बहुत ज्यादा सहयोग हमें मिला है. पिछले साल हमारे स्कूल से 27 बच्चे 10वीं के इम्तिहान में बैठे थे, जिसमें से 5 बच्चे मेरिट लिस्ट में आए थे. इसी वजह से पालक वर्ग का भरोसा हमारे पर बढ़ा है और पालक वर्ग के इसी भरोसे को आगे बढ़ाते हुए इस साल भी परीक्षा परिणाम में बच्चों ने यश मिलाया है और पालक वर्ग का जो भरोसा है वो हम पर कायम रहा है. विद्यार्थ्यांना सोयी पुरवून त्यांच्या विकासाकडे शाळा पूर्णपणे लक्ष देते, असंही मुख्याध्यापिका सरिता ढोले म्हणाल्या. महर्षि पब्लिक स्कूल की यह परंपरा है कि वो उत्तम से उत्तम यश दे सके, अपने बच्चों का पूरी तरह विकास कर सके, ताकि वो अपने आने वाले जीवन में हर तरह से अग्रसर रह सके. धन्यवाद. आशिष शुक्ला व समृद्धी वाघ यांना 10 ग्रेड मिळाले आहेत. केशिनी धांडे 9.8 ग्रेड, तानिया मोरखडे व वेदांती देखणे यांनी प्रत्येकी 9.6 ग्रेड मिळवले आहेत. कल्याणी कळंबे हिनं 9.4, कृतिका खोपडे हिने 9.2, रुजुता कोकाटे हिने 9, नयन सोनपरोते याने 9, शंतनू तायडे याने 9.2, अक्षय झोडपे याने 9.4, मानव अत्री याने 9.4, प्राजक्ता तायडे हिने 9.2, रुपाली तायडे हिने 9, निकिता पाटेकर हिने 9.2 याप्रमाणे ग्रेड मिळवून सुयश मिळवलं आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय आपले शिक्षक, आई वडील व मुख्याध्यापिकेला दिलंय.
मेरा नाम आशीष शुक्ला है। मैं महर्षि पब्लिक स्कूल का छात्र हूँ। मुझे CGPA 10 आउट ऑफ 10 मिला है। इसका श्रेय मैं महर्षि पब्लिक स्कूल के टीचर्स और अदर स्टाफ्स को देना चाहूँगा। यहाँ पे बहुत बेहतरीन एक्टिविटीज़ हुई है, मतलब स्टडी के अलावा बहुत सारी अदर एक्टिविटीज़ भी अच्छे तरीके से हुई है और माता पिता और मेरी मेहनत को मैं इसका श्रेय दूँ। Good morning, myself Samruddhi Wag from class 10th and I am student of Maharishi Public School. I got CGPA 10 out of 10 in 10th board exam and I dedicate my success to the Maharishi Public School and teacher staff and my parents. I am from Maharishi Public School. I get 9.8 CGP and I dedicate my success to my school, my teachers and my parents who supported me and guided me always, and I'm so happy and thank you. मेरा नाम तानिया शाह मुरखड़ है। मैं महर्षि पब्लिक स्कूल की छात्रा हूँ और मुझे 9.6 CGPA मिला है और इस सक्सेस का मैं डेडिकेशन करना चाहूँगी मेरे पेरेंट्स और ऑफकोर्स मेरी स्कूल को। मेरी स्कूल ने मुझे बहुत कुछ दिया है। उनके एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ मेरे बहुत काम आई, उससे मेरा सेल्फ कॉन्फिडेंस बहुत ज़्यादा बढ़ा है। यहाँ पे जो प्रेजेंटेशंस होते हैं कंप्यूटर लैंग्वेज जो हमें सिखाया जाता है, उससे हमें बाहर के बच्चों के साथ हाई लेवल का स्टडी एजुकेशन मिलता है। और मैं अगर इन लोगों का मुझे सपोर्ट नहीं होता, यहाँ के टीचर्स स्टाफ का मुझे सपोर्ट नहीं होता, तो शायद मैं कभी इस सक्सेस तक पहुँच पाती। तो वंस अगेन मैं थैंक करना चाहूँगी अपनी स्कूल, टीचर्स, स्टाफ, प्रिंसिपल मैम एंड मेरे ऑफकोर्स पेरेंट्स। थैंक यू। हेलो, मेरा नाम वेदांती सत्येंद्र देखने है। मैं महर्षि पब्लिक स्कूल की छात्रा हूँ। मुझे 10th की फाइनल एग्जाम्स में 9.6 CGPA मिले हैं। इसका श्रेय मैं अपने टीचर्स को, अपने माता पिता, अपनी स्कूल, इन सबको देना चाहूँगी। इनके गाइडेंस और मदद की वजह से ही मैं इतना आगे बढ़ पाई हूँ। मेरी मेहनत तो थी, पर इन्होंने जो मुझे हौसला दिया, जो मेरी मदद की, जो मुझे पढ़ाया, उसकी वजह से ही मैं आज तक यहाँ पहुँची हूँ। थँक यू। गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार येथे करण्यात आले। पालकांनीही शाळेचे आभार मानले आहेत। ही गुणवत्ता यादीमध्ये फर्स्ट आली याचं श्रेय या शाळेचे अध्यक्ष श्रीमान प्रशांत राठीजी, तसेच या शाळेचे प्रिन्सिपल, शिक्षक वर्ग यांनी घेतलेली मेहनत, यामुळे माझी मुलगी या ठिकाणी फर्स्ट आली आणि तिची जिद्द आणि चिकटी तिने सोडली नाही आणि या गुणवत्ता यादीमध्ये झळकली। हे श्रेय या शाळेला पूर्ण महर्षि पब्लिकला स्कूलला जाते। ही 5व्या वर्गापासून या शाळेमध्ये आहे आणि 5व्या वर्गात असताना ती स्टेटला सुद्धा या शाळेमार्फत जाऊन आली। हे या शाळेचं महत्त्व आहे। स्पोर्टवर जितकं लक्ष दिलं जाते, शिक्षणावरही तेवढंच लक्ष दिलं जाते आणि शाळेचे अध्यक्ष हे सर्व कार्य आपल्या शाळेचं करून घेतात। ढोले मॅडम फार मेहनत घेतात आणि पूर्ण स्टाफ इतका चांगला आहे का प्रत्येक विद्यार्थ्याकडून चांगल्यात चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि वेदांतीच्या यशाचं सर्व श्रेय शाळा, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, शाळेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचं पण मार्गदर्शन हे याच्या मागचं श्रेय आहे। हे जे यश, मोठे यश मिळालेलं आहे, यशाचं श्रेय मी या शाळेला देतो, कारण या शाळेने या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेतलेली जी मेहनत आहे, त्यासोबतच टीचर स्टाफ आणि प्रिन्सिपॉल मॅडम या सर्वांनी चांगली मेहनत घेतली, चांगलं यांना मोटिवेट केलं, त्यामुळे त्यांना हे यश प्राप्त होऊ शकलं। यासाठी मी शाळेचे धन्यवाद मानतो। जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांच्या निवडीचा वाद गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे। त्यासाठी शुक्रवारी विशेष सभा बोलवण्यात आली, मात्र 1.5 मिनिटातच ही सभा गुंडाळल्या गेली। विषय समिती सदस्यांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेत 4 विशेष सभा बोलवण्यात आल्या, मात्र त्यातून निष्पन्न निघालेलं नाही। शुक्रवारी बोलवण्यात आलेली विशेष सभा तर 1.5 मिनिटातच गुंडाळल्या गेली। जिल्हा परिषदेत 59 सदस्य आहेत व 14 पंचायत समिती सभापती आहेत। शासनाच्या नियमानुसार त्यांना समाविष्ट करणं गरजेचं आहे। असं असताना जिल्हा परिषदेचे 3 माजी पदाधिकारी व 9 पंचायत समिती सभापती विषय समितींपासून वंचित आहेत। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 81(1) प्रमाणे समिती सदस्य निवड प्रक्रिया 31 मे पर्यंत पार पाडावी असे आदेश आहेत। मात्र 9 सदस्यांकडे पहिलेच एक समिती सदस्य पद देण्यात आलेलं आहे, त्यांना पुन्हा नव्याने पद देण्यात आलं। ही कार्यवाही 81(1) नुसार झालेली नाही।
ज्यांच्याकडे पूर्वीच पद आहे त्यांचं नामनिर्देशन आता फेटाळता येईल का किंवा कसे याबाबत विभागीय आयुक्तांच्या आदेशामध्ये स्पष्टता नसल्याच्या कारणावरून शुक्रवारची विशेष सभा स्थगित करण्यात आली। याचा निषेध जिल्हा परिषद सदस्याने केलाय। माननीय अध्यक्ष महोदयांनी पुन्हा आयुक्ताचे मार्गदर्शन मागावं अशी सूचना केली, परंतु त्यानंतर प्रशासनाने आपले मत नोंदवले की 81(7) प्रमाणे ज्या सदस्यांना एका कमिटीने अशा सदस्यांनी जर जो समित्यावर अर्ज भरला असेल तर त्यांना वेळ देऊन सदर सदस्याचा अर्ज मागे घेण्यात त्यांना टाईम देण्यात यावा, अन्यथा ते जर वेळ मागे नसेल घेत तर जो अर्ज पहिले आला तो अर्ज स्वीकारून दुसरा अर्ज जो आहे तो खारिज करून सदर सदस्यांना तरी समिती द्यावी असे प्रशासनाने मत नोंदवले। आज अध्यक्षाने जो पुन्हा निर्णय घेतला मार्गदर्शन मागवण्याचा तो हेतुपुरस्पर घेण्यात आला व त्यामुळे शासनाचे लाखो रुपये व आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाचा अवमान झाला। त्यामुळे ज्या सदर निर्णयाच्या विरोधात आम्ही आयुक्ताकडे जाऊन अध्यक्षांनी पदाचा दुरुपयोग केला म्हणून अध्यक्षावर पद खारिज करण्याची आम्ही याचिका दाखल करू अशी यावेळी आमची मागणी। विरोधकांना विषय समितीपासून दूर ठेवण्याचा हा डाव असल्याचेही आरोप होत आहेत। त्यामुळे आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। शुक्रवार कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस। शनिवार कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। खंजिराने भोसकून महिलेचा निर्घृण खून, अनैतिक संबंधातून खून झाल्याची चर्चा, डोळ्यांदेखत झालेल्या खुनाने एकच खळबळ, परतवाड्यातील घटना। जिल्हा परिषदेची विशेष सभा गुंडाळली 1.5 मिनिटात, विरोधकांना विषय समितीपासून दूर ठेवण्याचे होत आहेत आरोप, विभागीय आयुक्तांच्या कोर्टात टाकला चेंडू। नगरसेविका शमीम बानोंकडून महापालिका वसूल करणार मानधन व दिलेला खर्चही, कोर्टाच्या निर्णयानंतर आयोग घेईल निवडणूक। बिच्छू टेकडी राहुल नगर वासियांची पाण्यासाठी वणवण, मजिप्रा कार्यालयाला दिली धडक, मोर्चेकरी संतप्त, कार्यालयासमोर फोडले माठ। एकीकडे पाण्यासाठी वणवण तर दुसरीकडे वाया जातं पाणी, आदर्श नेहरू नगरमध्ये नळांना नाही तोट्या, पाण्याचा होतो अपव्यय। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।